You know Nisha? Huh? My name is Manisha. Yes, of course. Manisha. हे तुझ्यासाठी. Thank you. You know, baby, I never lie. मला खरंच वाटत नाहीये की तू आज माझ्यासोबत आहेस. Really? मी स्वप्न तर बघत नाही ना. एक चिमटा काढ ना मला प्लीज. Sorry. लागलं तर नाही. चिमटा काढायला सांगितलं होता, लचका तोडायला नाही. I'm so sorry. नो वरीज. पण खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो मी. तुला पाहिलं ना की माझ्या हृदयात होतं समथिंग. Sam, you love me so much. Yes, baby. I love you a lot. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आहे रे. गुड मॉर्निंग नाही आहे. काय करतोयस? साहेब चल. काय चाललंय तुझं? छायला तू आहे काय? अच्छा, म्हणजे पुन्हा स्वप्न पडलं तुला? मला नवल वाटतं यार. सतत तुला स्वप्न कशी काय पडू शकतात? आज कोणाला होतं स्वप्नात? उषा, निशा की दिशा? मनीषा. तुला सांगतो असलं कडक मला नरम करू नकोस. कडक स्वप्न पडलं होतं रे. पण तुझ्या किंचाळण्याने सगळं मोडलं ना स्वप्न. ते तुझं स्वप्न मोडलं ना, ते माझ्या किंचाळण्याने नाही, ते माझं चारित्र्य किंचाळलं ना, म्हणून तुझं स्वप्न मोडलं. नाही, मला एक कळत नाही. नेहमी तुला मुलींची स्वप्न कशी काय पडू शकतात? दुसऱ्या कुठल्या गोष्टीची स्वप्न पडत नाहीत? बरं, त्या मुलींनाही तुझ्या स्वप्न द्यायला वेळ कुठून मिळतो देव जाणो. अरे तीच तर गंमत आहे. स्वप्न पहा आणि अस्तित्वात ती खरी करा. आणि म्हणूनच अशी रोमॅन्टिक स्वप्न बघा आणि आयुष्य कसं प्रेममय करा. ओ, कधीतरी या पोरींच्या लफड्यामुळे ना तुम्ही गोत्यात याल. गोत्यात आलोच तर सांगायचं तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलाय ती मी नाही, माझा जुळा भाऊ आहे. सिंपल. जुळा भाऊ? कशी काय जुळं जमते ना, काय कळत नाही बुवा. तुला कळणारही नाही. डार्लिंग आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच सॅम. तुला माहिती आहे ना, तुला पाहिलं की होतं माझ्या हृदयात समथिंग इज मिसिंग इन दिस प्रोजेक्ट. सर, तुम्ही मला बोलवलं? डॉली, बोलवलं नाही, बोलवलं होतं 15 मिनिटापूर्वी. सर, त्याचं काय आहे ना, माझ्या बॉयफ्रेंडचा फोन आला होता आणि मी बोलत होते त्याच्याशी फोनवर, म्हणून 15 मिनिटं उशीर झाला. तू जा त्या सॅमला पाठवून दे. जा, चल. सॅम? तो अजून आलेलाच नाहीये. आला नाही? ऑफिस 10चं. सर, आता 11 वाजलेत. त्याचा या कंपनीला फायदा होतो म्हणून, नाहीतर या सॅमला ना एक दिवशी मी लाथ मारून हाकलून देणार आहे. सर, कुठे मारली असतील आज? नाही, म्हणजे ऑफिस मध्ये की ऑफिसच्या बाहेर? तुला काय करायचंय? तुझा काही संबंध आहे का त्याच्याशी? बोलव म्हटलं की बोलव. जा बोलव. आला तरच पाठवते. आला तरच डॉली, नाहीतर त्याला जन्माला का घालणार आहेस तू? युजलेस. चल चालायला चल. ओके बॉस. काय स्टाफ आहे आमचा, एकसारखी फोनवर बोलत असते आणि लिपस्टिक लावत असते. दुसरा 11 वाजल्याशिवाय उगवतच नाही. काय ऑफिस आहे का धर्मशाळा? खरंच? हो. बॉस आला का? सुट्टीवर आहे. हो. डॉली आली का? नाही, विचार ना फोनवर विचार ना. डॉली आली का विचार. सॉरी बॉस. सॅम आला की नाही? सर, सॅम अजून नेहमीप्रमाणे आलेलाच नाही. मी तुला आला की नाही ते विचारलंय. नेहमीप्रमाणे की रोजच्या प्रमाणे ते नाही विचारलं. सॉरी बॉस. तो आला की त्याला आतमध्ये पाठवून दे. ओके बॉस. कितना अच्छा कलेक्शन था, बताओ तुम्ही. खरंच? हाय. हॅलो. खूप दिवसांनी भेटतोय ना. किती दिवसांनी भेटतोय? तुम्हाला माहितीये, कोमल पण आमच्या सोबतच आहे. हो. कुठे आहे ती? ती बघा इकडे. ए हाय. काय शांत आहे सगळ्या. किती दिवसांनी. हाय. आणखी सगळ्या एकत्र काही स्पेशल प्लॅन? प्लॅन विदाउट यू? हाऊ कुड इट बी पॉसिबल यार? मग तुम्ही सगळ्या इथे कशा? कोइन्सिडेंस. गर्ल्स, मला ना कुठेतरी जायचंय. ओके. अरे, आता तर आलीस आणि लगेच चाललीस पण. एवढ्या घाईत? ऍक्च्युली
मी एंगेज झाले. गस 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 गस. माझ्याकडे पण न्यूज आहे. मी टू. मी सुद्धा. मी पण. मी टू गर्ल्स. थँक्यू. पण माझं जरा हटके हा. तो ना माझ्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा तो माझ्या डोळ्यात बघतो ना तेव्हा म्हणतो की तुझ्या डोळ्यात अरेस्ट होऊन जावं. आणि होल लाईफ तुझ्याच नजर कैदेत कैद व्हावं. कारण ते प्रेम नाही, मॅडनेस वाटतं. आणि त्याला नेहमी हृदयात something. म्हणजे आपण ज्या मुलावर प्रेम करतो तो मुलगा गुड मॉर्निंग गाईज. हॅलो डार्लिंग, कशी आहेस? बरं मला सांग, तो माणूस जो त्या कॅबिन मध्ये दिवसभर नुसता बसून असतो तो आलाय काय? सॅम, तुला जरा तरी लाज वाटते का? ते बॉस आहेत ना आपले, आणि आलेत ते नेहमीप्रमाणे तुझ्या हाती. बोल डार्लिंग. हॅलो डार्लिंग, भेटतोय ना आज आपण? ऑफकोर्स भेटायचंय आपण, म्हणजे काय? अरे पण मग तुझ्या सुट्टीचं काय? त्याची काळजी तू कशाला करते? हाफ डेची सुट्टी टाकतो आणि येतो ना तुला भेटायला. ओके. बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. ए डॉली, मला अर्जंट काम आलंय. हाफ डेची सुट्टी पाहिजे. नाही मिळणार. बॉस आज खूप वैतागलेले. तो काय नेहमीच वैतागलेला असतो. काय? काय नाही. आता कोणाचा मेसेज? सॅम, मला सुट्टी हवी आहे. बॉसला फोन कर. हा कधी सुधारणार आहे कुणास ठाऊक. मठात जाऊन येतो. काय? दर्शन घेऊन येतो बॉसचं. शे. हॅलो. हा, माय नेम इज चंदू राणे स्पीकिंग. आपण जवळकर साहेब का? हा बोलतोय मी, बोला. फ्रॉम SK एंटरप्राइजेस. सो यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह. कम टू अवर ऑफिस ना. फॉरगॉट नेम वॉज या सॅम. सो बघा, विल गेट अ प्रपोजल. विल आय लव्ह यू. काय इंग्लिश आहे? हॅलो. हे बघा मिस्टर नंदू. मी चंदू राणे. हा तेच काय असेल तुमचं नाव ते चंदू. हे बघा, तुम्ही माझ्याशी मराठीत बोलला तरी कळेल मला. थँक्यू. हा खरंच खूप कठीण जातो. काय मलाच कळत नाही काय बोलतो. बरं काय म्हणतो तो? तेच मला कळलं नाही म्हणून तर मराठीत बोला म्हणतो ना मी तुम्हाला. तर आमच्या त्या SK एंटरप्राइजेस मध्ये ते सॅम म्हणून तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. त्यांनी एक ट्रॅव्हल प्रपोजल पुटअप केलं होतं. हा? तर आमच्या कंपनीला ते आवडलंय. आवडलं? आणि आमच्या कंपनीतर्फे आम्ही ग्रुप बुकिंग करू इच्छितोय. थँक्यू थँक्यू. पण प्रॉब्लेम असा आहे, आमचे जे मोठे साहेब आहेत ते आउट ऑफ इंडिया चाललेत आज रात्री. त्यामुळे थोडी भेटायची अर्जन्सी होती डील फायनल करण्यासाठी. तर आता लगेचच भेटले असते ते तुमचे सॅम तर बरं झालं असतं. अच्छा, काय हरकत नाही. तो आला की त्याला मी पाठवून देतो तुमच्या ऑफिसात. ओके, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. या. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगदी वेळेवर आलात. कुठे सर, 1 तास उशीरच झालाय मला. तेच म्हणतोय मी, अगदी वेळेवर आलात. सॉरी. ते SK एंटरप्राइज मध्ये गेला होतात. SK एंटरप्राइजेस. हा. हो, मी त्यांना एक प्रपोजल दिलं होतं. हा, तेच प्रपोजल त्यांना इंटरेस्टिंग वाटलंय. ओ त्याने तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. सर, आज? नाही, उद्या. आज. आत्ता. चल जा. चल जा. ओके सर, ओके. प्राची. अरे थांबा तिकडे, काय मागे लागलाय?
तू कोण आहेस मला माहित नाही, पण एक दिवस माझी होशील हे मात्र नक्की माहिती आहे. माझ्या हृदयात समथिंग हॅलो, हाय. ये. कसे आहात? मस्त. राणी काय करते? तपेल्याचा पेला व्हायचा प्रयत्न करते. काय? हा, वरती एक्सरसाइज करते. काका आय अगं ए काय करतेस तू? मॉडेलिंग. मला मॉडेल व्हायचंय ना. अच्छा, मॉडेल व्हायचंय आणि तू समोसा कचोरी खाणार? वा वा वा, किती खाते सगळं तू. समजाव जरा तिला. अशा परिस्थितीचं लग्न कसं होणार? हिला बघायला आलेली मुलं पळून जातात. नथिंग डूइंग. तू उद्यापासून माझ्या बरोबर जिमला येणार आहेस. हा, घेऊन जा तिला. ओ बाबा, जिम आणि मी, मला नाही हे जमणार. ते तिकडे त्यांची ओझी उचलायला लावतात आणि आपल्याकडनं पैसे घेतात. मी नाही करणार. कठीण आहे काका, तुम्हीच समजवा. अगं हिला समजावूनच माझी अशी परिस्थिती झाली आहे. आ? नाहीतर आधी काय होतो मी. जाऊ दे आता. कैसे हो भाई साहब? ठीक आहे. हा? अच्छा, मराठी आहात? गुड. हो. बरं मला सांगा, त्या घरात कोण राहतं? दुखावटे. अहो ते नंतर पाळा, आधी सांगा ना घरात कोण राहतं. हो सांगितलं ना, दुखावटे राहतात. अच्छा, त्यांचं आडनाव दुखावटे. हो. मग तुम्ही काय एवढा रडकाचेरा करून का सांगताय? अहो माझा चेहराच तसा आहे, त्याला मी काय करणार? ओ, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. नो प्रॉब्लेम. मला सांगा, घरात कोण कोण असतं? दुखावटे आणि त्यांची मुलगी राणी. अच्छा, दोघंच असतात का? हो. त्या राणीचा बाप जास्त खडूस नाही ना? नाही हो, चांगली लोक आहेत ती. हा, म्हणजे बाटलीत उतरवता येईल. हा? नाही, नो प्रॉब्लेम. राणी, बी रेडी, सॅम इज कमिंग फॉर यू. काय करणार? तुला पाहिलं आणि झालं माझ्या हृदयात समथिंग. माझ्या हृदयात काय सांगतोस काय? तुझा शोध संपला, तुझी बायको फायनल झाली. येस माय डिअर फ्रेंड, तुला खरं वाटत नसेल तरी या वेळेस फायनल आहे. राणीवर माझा शोध संपलाय. अरे तिला बघून माझ्या हृदयात समथिंग नाही यार, हृदयात एव्हरीथिंग झालेलं आहे. बस आता फक्त तिने मला हो म्हणायला हवं की माझं भविष्य सेट. पण चला यावेळेस काहीतरी फुल प्रूफ प्लॅन पाहिजे यार. काय ए काय प्लीज नाही प्लीज काय नाही? प्लीज काय please? हे बघ, सॉलिड प्लॅन हा? आहे. यावेळेस ना तू ज्योतिषी बनायचं. अरे कोण ही ज्योती? तिच्याशी मी काय बनायचं? ए येड्या, तसं नाही रे. ज्योतिषी म्हणजे भविष्य सांगणारा. हा, भविष्य. अरे इथे माझंच भविष्य मला माहित नाहीये. मी काय कोणाचं भविष्य सांगणार आहे? अरे ऐकून तर घे ना. हा? हे बघ, तू ज्योतिषी बनून राणीच्या घरी जायचं हा. आणि मी सांगतो तसं बोलायचं. बस, सिम्पल. बस सिंपल. माझं भविष्य मला क्लिअर दिसतंय. तू एक ना एक दिवस मला ठार मारणार आहेस. अरे असं कसं करीन मी मित्रा? यू आर माय बेस्ट अँड माय ओनली फ्रेंड. अरे तूच माझा आधार आहेस. मी कृष्ण, तू सुदामा. मी गोवा, तू वास्को द गामा. काय? अरे तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे माझ्या आयुष्यात? माझं आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. माझ्या आयुष्यात तुझं जे स्थान आहे ना, माझं आयुष्य असू तुझ्या... दे असू दे असू दे. आयुष्यावर आपण नंतर काहीतरी बोलू. आता तिच्या घरी जाऊन मी काय बोलायचं तेवढं सांग. गुड बॉय. नमस्कार. नमस्कार. पण आपण मी चंदू. हा. चंद्रभान. हा. साताऱ्याला राहणार. हा. भविष्य सांगणार. कोणाचं? कुणाचंही. डायनोसॉर पासून माणसांपर्यंत सगळ्यांचं भविष्य सांगतो. काय म्हणजे? पत्रिका बघून सांगतो, चेहरा बघून सांगतो, हात बघून सांगतो, हातावरच्या रेषा बघून सांगतो. हातावरच्या रेषा पुसल्या असतील तर नव्याने त्या पट्टी पेन्सिल घेऊन आखून देतो. काय? पण भविष्य सांगतो. इथे कशासाठी आलो विचारा? भविष्य सांगायला. कुणाचं? तुमच्या मुलीचं. हा, माझ्या तुमची मुलीचं. मुलगी शाणी आहे. हो. तिचं नाव राणी आहे. हा? अरे एकदम बरोबर ओळखलं तुम्ही. मग सॉलिड ज्योतिषी दिसताय तुम्ही. म्हणजे काय? तर महत्वाचं, हा. उद्या संध्याकाळी तुमच्या दारावरची बेल वाजेल. हा. काय झालं? वाजली, बेल वाजली, टिंग टॉंग. ओ, दारावरची बेल आहे ती. हा. टिंग टॉंग अशीच वाजणार. टॉंग टिंग अशी वाजेल का? हा, पण आमच्याकडे वाजते टॉंग टिंग अशी. दाखव. ओ, उगाच माझ्या भविष्यात टॉंग अडवू नका. हा. कळलं? महत्वाचं ते ऐका. हा. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुमच्या दारावरची बेल वाजेल. बेल वाजल्यानंतर तुमच्या दारात तुमच्या मुलीसाठी योग्य उपवर असा उमदा तरुण उभा असेल. त्याचं तुमच्या मुलीशी लग्न होईल. त्याचं नाव सॅम असं असेल. काय काय सांगताय? काय या क्षणाची कधीपासून वाट बघतोय. तुम्ही देवासारखे आलात तुम्ही. ओ! या अशा वाईट सवयी बऱ्या नव्हेत. तुमच्या मुलीला पण अशा वाईट सवयी असतील
तर बोलवा तिला हा? नाही नाही कृपादृष्टी टाकतो. हा हा बोलवतो हा. कुठे बाहेर गेली कधी? नाही आत आहे. नाही मोबाईलच्या आत नाहीये. बर आहे. मला वाटलं क्लिप वगैरे हा? केसांचा क्लिप वगैरे लावायला वेळ लागेल ना, लवकर बोलवा तिला. हा. हॅलो राणी जरा खाली येतेस का? हा येते येते. हा जरा लवकर बोलवा. हा. काय मला जायचंय श्रीवर्धनला. अच्छा हो हो तुमची वाट बघत असतील प्रचंड सगळं ते. हो, त्यामुळे बरोबर पटकन बोलवा. हो 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 येते येते. वरून सगळं ते काय? म्हणजे यायला खाली वेळ लागतो ना. हा, हा. कुठे आहे ती? ही काय आली ना. कुठे आहे ही काय? नमस्कार. ही राणी आहे. हो हा राणीचा बाग आहे. हो ज्या बागेला फुलवाला मी काय काय केलंय ते माझं मला माहिती. हा? अरे हे कुठे गेले? बागेत फिरायला गेले वाटतं. जाऊ दे पण माझ्या मुलीचं लग्न होणार. सॅम येणार. राणी 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 अगं ऐकलंस का? तुझं लग्न होणार. सॅम येणार. देव पावला. ये मित्रा ये. अरे किती उशीर, किती वाट बघत होतो मी तुझी. सगळं झालं ना व्यवस्थित? अरे काय व्यवस्थित. आणि ती राणी खूप सुंदर आहे ना. हा माहितीच होतं मला तुला सुद्धा आवडेल ती. अरे म्हणूनच तर बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. अरे पण ती तीच हवी आहे मला माझ्या आयुष्यात. दुसरं कुणी नको आता. अरे पण ती तीच माझा शोध, तीच माझा ध्यास रे. अरे हो पण तिला पाहिल्यावर तुझे डोळे फिरले ना. अरे वाटलंच होतं मला. डोळे फिरलेच रे, कारण तिला पाहिल्यावर माझ्या हृदयात झालंय समथिंग यार. पास आता पुढे काही बोलू नकोस. मी आधीच तिच्या प्रेमात खूप वेडा झालोय. तू जास्त बोलून मला अजून वेळ नको लावूस यार. माझ्या हृदयात ऐक. समथिंग ए. माझ्या हृदयात ऐक. समथिंग. ए बेड्या हॅलो. सदावर्त्यांचा हाच पत्ता का? अहो ते जाऊ दे हो. तुम्ही कोण? माझं नाव सॅम आहे. ओ सॅम या 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 या. काय झालं? अहो सदावर्तनचं हे घर नाहीये. हे दुखवट्यांचं घर आहे. हा पण तुम्ही अगदी करेक्ट पत्त्यावर आले जावई बापू. डायरेक्ट जावय बापू. हा तुम्ही सॉलिड फास्ट आहात. फास्ट आहे. बसा ना बसा बसा हा, बसा हा, हा. बसा बसा बसा. अच्छा बसलात का? हे फोटोतली मुलगी कोण? ही माझी मुलगी राणी. आहे का ती घरी? आहे ना आता. मग बोलवा तिला. बाबा बोलो बोलो लगेच. बाबा राणी राणी अगं जरा बाहेर येतेस का? तोपर्यंत काय तुम्ही म्हणजे ज्यूस फळं वगैरे. हा, असू दे असू दे. ये काय लवकर. आले आले. हॅलो. हाय. अहो राणीला बोलवताय ना. हो आली ना. कुठे? ही काय? ही 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 राणी आहे. अहो मग ती कोण आहे फोटोतली तिच्या बाजूला? ती माझी जिवलग मैत्रीण प्रिया ती सुद्धा येणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. आणि जेव्हा तिला कळलं ना हिचं लग्न जमलंय म्हणून ती जाम खुश झाली. येईलच ती इतक्यात. तुम्ही रोज याच वेळेला भेटता? हो. ओके मग नाईस मीटिंग यू. मी जातो. पण मूर्त कधीचा काढायचा? उद्या. उद्या लगेच? ईश एवढी घाई आहे तुम्हाला? उद्या मी गावाला जातोय. हा? परत येताना आई बाबांना घेऊन येतो. पुढचं सगळं तेच बोलतील. हा? बरं 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 ठीक आहे ठीक आहे. मी जाऊ? नाही नाही पण थोडा चहा घेऊन जा ना. म्हणजे हिच्या हातचा चहा एकदम मस्त असतो. कशाला उगाच चहा वगैरे. आई बाबांबरोबरच चहाचा कार्यक्रम करू. बरं बरं मी चहा. जातो. नाही नाही ऐका ना. जातो नाही येतो म्हणावं. हा येतो वाट बघा. हा? हा? गावाहून मी परत यायची वाट बघा. चालेल चालेल जातो मी. या या लवकर या चहा घ्यायला या. बाबा मला हा मुलगा खूप आवडला. हो. मला पुढचे 8 जन्म हाच नवरा पाहिजे. बेटा आपल्यामध्ये नवऱ्याची व्हॅलिडिटी 7च जन्म असते. 8व्या जन्मी आपण दुसरा बघू. हा ते काय होतं यार? ते काय नव्हतं. ते कायच्या काय होतं. केवढं होतं. कसलं होतं. कसे दिसला असतात तुम्ही दोघं. तू तबला
ती डग्गा वाजवा तिच्या बग्गा आता असू नकोस ना यार. मग काय करू तुला एवढं- कशी कल्टी मारली आहे ना माझं मला माहित. बघ खरं सांग कशी वाटली राणी भरभक्कम होती की नाही पंकज पुरे आता. मग पण तुला सांगू हा. प्रिया माझ्या मनातून जातच नाहीये. मी खरंच खूप प्रेम करायला लागलो यार तिच्यावर. हा. काहीही करून ती माझ्या आयुष्यात यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी उद्यापासून फक्त एकच मिशन. ओ किशन हे मिशन्स वगैरे सगळे होत राहतील. आत्ताच एका मोठ्या मिशनवरनं आलोय ना मग ऑफिसचं काय करणार. मार गोली ऑफिस को. आपल्यासाठी काय नवीन आहे काय ते. तुला सुट्टी मिळणार नाही. कोण म्हणतं असं. मी म्हणते. हम्म, मी. कारण हम्म. तू मिळवलेली इंटरनॅशनल टूर बुकिंग त्या कंपनीने कॅन्सल केली आहे आणि म्हणून बॉस तुझ्यावर जाम वैतागलेले. या अवस्थेत ते तुला सुट्टी देणं शक्यच नाही. आय बेट. हल्ली आहे ना वारा यावा त्याप्रमाणे मेसेज येतात. कुणाला एवढा वेळ असतो कुणाच ठाऊक. अरे हे आमचेच मित्रवर्य मिस्टर सॅम काय म्हणतायत. माननीय चंदू साहेब. हा. चंदू साहेब चला नाही ह्याचं हे एक बरं आहे. काम असलं की चंदू साहेब. एरवी ए चंद्या ए चंदुकल्या नाही जाऊ देत. काय म्हणतात ते बघूयात. बॉसला फोन कर लगेच. आजी मेल्याचं सांग लगेच. हा काय मला मारायला टपलाय का लगेच. अरे मागच्या वेळेस सांगितलं होतं बॉसला आजी गेल्याचं. एकाच आजीला दोन दोनदा कशी मारणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग म्हण बॅड मॉर्निंग. मी नुकतंच इथं पाऊल टाकल्यावर मला कळलं की तुझी 50 लाखाची टूर कॅन्सल झाली आहे. काय. बट हाऊ इज इट पॉसिबल सर. मी तर त्यांना सुपर प्रेझेंटेशन दिलं होतं. बिलीव्ह मी. मग टूर कॅन्सल कशी झाली. खरंच तुमची बॅड मॉर्निंग आहे सर. हं? बट डोंट टेक टेन्शन. आय प्रॉमिस यू मी हे बुकिंग परत मिळवीन. हे बघ ही टूर तुझ्यामुळे कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे यापुढे तुला एक दिवसही सुट्टी मिळणार नाही. अरे नकोच आहे मला सुट्टी. कशाला घेऊ मी विनाकारण सुट्टी. मी शपथ घेतो की जोपर्यंत हे बुकिंग मी परत मिळवत नाही तोपर्यंत मी सुट्टी घेणार नाही. माझ्या कितीही जवळचं संकटात असलं ना तरीही. घ्या सर घ्या तो फोन. काय माहित गेलेलं बुकिंग परत मिळालं असेल. हा 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 हॅलो जवळकर साहेब का. हा मीच बोलतोय. बोला. सॅम तिथेच नोकरी करतो ना. हो हो सॅम इथंच नोकरी करतोय. बोला. काय सांगू तुम्हाला. सॅमची 90 वर्षाची म्हातारी आजी. व्हॉट. तिला मॉल मध्ये शॉपिंगला जायचं होतं म्हणून ती कपड्याने इस्त्री करत होती. तेवढ्यात मी तिकडे जाऊन पोहोचलो आणि बघतो तर काय तिला इस्त्रीचा शॉक लागला. ओ गॉड. डाव्या हाताला पॅरालिसिस झाला. लकवा. उजव्या हाताला थकवा आला. एवढ्यात हार्ट अटॅक पण आला. इस्त्रीला. आजीला 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 आजीला. अरे रे 90 वर्षाची स्त्री स्त्रीचा शॉक इस्त्रीचा शॉक लागला आणि गेली. इज एव्हरीथिंग ऑल राईट सर. सगळे आले पण बिचारी 90 वर्षाची आजी गेली. नाही नाही बरोबर. मी ठीक आहे मी पाठवतो ना पाठवतो. हा पाठवा ना प्लीज लवकर. सॅम तू घरी जाता पडतो. नाही सर खरंच नकोय मला सुट्टी. उगाच का घेऊ मी सुट्टी. नाही उगाच नाही आहे रे. सॉरी टू टेल यू पण तुझी आजी वारली आहे. काय म्हणालात तुम्ही. आजी वारली. नाही सर नाही. सांगा हे खोटं आहे सर. सांगा हे खोटं आहे. इट्स नॉट पॉसिबल सर.
माय डिअरेस्ट आजी इज नो मोर. इट्स अनबिलिव्हेबल. तुला जबरदस्त शॉक बसलेला दिसतोय. कंट्रोल युअर सेल्फ. तू ताबडतोब घरी जा. तुझा सर पण सुट्टी. सुट्टीचं काय बघूया आपण. तू आधी घरी जा. तुझं जाणं हे जास्ती महत्वाचं आहे. हा जा. आजी. आजी. हॅलो डॉली. येस सर. आपल्या सॅमची आजी वारली. काय त्याला घरी जाऊ दे. सर पण ऑफिसमध्ये इतकी कामं असतं ना. नाही कामं काय होतील ग. हा पण त्याचं घरी जाणं जास्ती महत्वाचं आहे ना. हा जाऊ दे त्याला. जाऊ दे जाऊ दे. गुड बाय डार्लिंग. अरे तुझी आजी वारली आहे ना. ए आजी माझी वारली आहे तुला काय. आणि म्हटलंय ना देव तारी त्याला कोण मारी. सॉरी सॉरी असंच काहीतरी म्हणायचं होतं. भावना समजून घे ग. आणि शेवटी आपल्या आयुष्याचं सार म्हणजे काय. जीवन मृत्यू हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त या रंगमंचावरील बाहुल्या आहोत. बाहुल्या. डिरेक्टर तो तिकडे वर बसलाय. तो कधी कुणाला कशी एक्झिट देईल हे कुणीच सांगू शकत नाही. सो डोंट टेक टेन्शन अँड कीप स्माइलिंग. बाय. सॅम तू कधी ना कधी बॉसच्या तावडीत नक्की सापडशील. कधीच नाही. डॉली ही लिस्ट मी अपडेट केली आहे आणि तू सिनियर सिटीजनचं काय करायचं. त्यांना कन्सेशन द्यायचं आहे का. झाली चोच रंगवून. रंगवा ना. आणखी रंगवा. सॉरी बॉस. मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे. आज आपल्या ऑफिसमधल्या सॅमची आजी वारली. तेव्हा आपण त्याचं दुःख कमी करण्यासाठी आणि त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी जात आहोत. तेव्हा आता हे ऑफिस बंद राहील. सॅम आत्ता तू मेलास ते पण आपल्या कर्माने. हिचं काय आता. सॅम ऐक. हा लवकर बोला मी बिझी आहे. काय काम काढलं माझ्याकडे. तुझ्याकडे माय फुट. ए जास्त जळू नको माझ्यावर. मी का जळेन पण तू नक्की जळणार आहेस. अगदी राख होणार आहे. तुझी वाट लागणार आहे. का रिअली. का कारण आम्ही सगळे येतोय तुझ्या घरी. अगदी बॉस पण. तुझी आजी गेली आहे ना. तुझं सांत्वन करायला येतोय. व्हॉट. आणि ही बॉसचीच आयडिया होती. सो ऑल द बेस्ट. डॉली लिसन लिसन. शिट.